तिकडे आपण चालू आहेत ना, तिकडे चालू आहेत ना आपण, तिकडे तर चला, आम्ही आंदोलन करतो, आपण तिकडे तर चालू आहेत. हे बघा, दिशा सलेन प्रकरणमध्ये जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सलेनच्या हत्याकांडची कारवाई थांबवली होती, त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत. आम्ही सगळेजण इकडे जमून, सर्व महिला, सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार आहोत. काय असं म्हणता येईल, काल महाविकास आघाडीने केले म्हणून तुम्ही आज त्याला कॉन्ट्रीब्यूट नाही, महाविकास आघाडी फक्त नाटक करते. आम्हाला खऱ्या अर्थानं महिलेचं सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळं आम्ही आंदोलन करीत आहोत. ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे मंत्री होते, त्यांच्या काळामध्ये दिशा सलेन प्रकरण घडलं आणि यांनी ते दाबून टाकलेलं आहे. ते प्रकरणाविषयी आम्ही जबाब विचारण्यासाठी आलो. खरंच यांना जर माता भगिनीविषयी प्रेम असेल आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांनी दिशा सलेन प्रकरणात सर्वप्रथम बोललं पाहिजे. या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जबाब विचारण्यासाठी आलेलो आहोत. आणि काल जर पण समजा उद्धव आदित्य ठाकरे येऊन गेलेले तेव्हा आंदोलन केलं नाही, पण काल पंतप्रधान यांच्या वेळी आंदोलन केलं म्हणून त्यामुळे ते करते. हे बघा, प्रामुख्याने आपण समजून घ्या, काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इकडे होते का? एअरपोर्टला 5 मिनटं होते, एअरपोर्टवरनं गेले. त्यांच्याकडनं जे काल आंदोलन जे काय झालं असं तुम्ही म्हणत आहात, ते काय आंदोलन, तो ड्रामा होता. तो ड्रामा होता. त्यांना कुठे आतमध्ये तिकडे येऊ दिलं नाही. अहो, कोणी रस्त्यावर जात असेल, त्याचा रस्ता अडवून त्याला आंदोलन म्हणतात. कोणी विमानतळावर जात असेल आणि 4 किलोमीटर दूर तुम्ही उभं राहून जर घोषणाबाजी करत असाल, त्याला आंदोलन म्हणणार का तुम्ही? आणि कशाविरोधात आंदोलन आहे? मोदीजींनी 3 तलाक हा आणला, 3 तलाकचा जो कायदा रद्द केला त्याच्याबद्दल आंदोलन आहे का? जे लाडकी बहीण योजनेमध्ये आज लाखोच्या संख्येने महिलांना जे लाभ मिळत आहेत त्याच्या विरोधात आंदोलन आहे. त्यांचं आंदोलन हे नौटंकी होती, ड्रामा होता. परंतु जे मागच्या 2 वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि जे प्रकरण दाबण्यात आलं होतं, त्या प्रकरणाला जे आहे आज पुन्हा एकदा इकडे उघडलं पाहिजे. ज्या पद्धतीने जनाब आदित्य ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी जाणून बुजून ते प्रकरण दाबलं होतं, त्याला आज पूर्णपणे सर्व महिला एकत्र येऊन ते उघड पाडणार आहेत आणि आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत. ड्रामा आहे, मग तुम्ही मध्ये घुसणार का आता? आम्ही 100% घुसणार. आम्ही त्यांना जाब विचारणार की त्यावेळेस जेव्हा ते हत्याकांड तिकडे झालं, तुम्ही तिकडे होते की नव्हते? हे मीडियामध्ये दाबण्यात आलं होतं. हे प्रकरण कधीही पुढे आलं नाही आणि आता हे प्रकरण पुढे आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही त्यांना जबाब विचारणार आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।